नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहूया. आदित्य ठाकरे कोण छोटा पप्पू असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीका केली होती. याबाबत कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केलाय. छोटा पप्पू काहीही बोलू शकतो. ते जेव्हा गोधडीत होते तेव्हा मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होतो. आता गोधडीतून बाहेर निघालेले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका सत्तार यांनी केली आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण? छोटा पप्पू? अच्छा अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो. त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाइमपास करू लागले. हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या पोटामध्ये पोटसूर उठतंय. अब्दुल सत्तार यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही. मात्र काय बोलायचं नाही याचं त्यांना भान नाही. मदत त्यांना देवेंद्रनी सांगितलं होतं की तुम्ही जास्त बोलत जाऊ नका. मात्र सत्तेची मस्ती ही त्यांच्या ह्याच्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेते म्हणून आपली भूमिका मांडत आहे आणि शिवसेनेची विपक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. त्याला सकारात्मक घेण्याची आवश्यकता आहे. मात्र अब्दुल सत्तार यांना असं वाटत असेल की ते त्यांच्या कृतीवर निवडून आले, तर त्यांना मी रिकॉल करतो की त्यांचा विजय हा जेमतेम झाला होता आणि शिवसेनेसोबत नसते आणि आमच्या कोबड्या घेतल्या नसत्या तर ते आमदारही राहिले नसते. वरून ते स्वतःच्या चारित्र्याकडे त्यांनी बघायला पाहिजे आणि अब्दुल सत्तार सारख्या माणसावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी इतकी लायकी नाहीये. आणि हे काय, हे जे नेते आहेत, जसं शिंदे साहेब एका जिल्ह्याचे आहे, हे तालुक्याचे नेते आहेत, तर हे महाराष्ट्राचे नेते झाले कुठून? आणि कृषी मंत्री आहेत. महाराष्ट्रात एवढं मोठं कृषी संकट आहे. सरकार जर सकारात्मक पावलं उचलत आहे तर ते जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. मात्र त्यांना हे आगाऊचं बोलायचं काय? आमची जी उत्तरदायित्व आम्हाला लोकांनी दिलं आहे त्या उत्तरदायित्वावर आम्हाला बोलावंच लागेल आणि सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळं सकारात्मक घ्यावं लागेल. शिवसेना ही जिथे आहे तिथेच आहे. मात्र गद्दार किंवा खोकेबाज लोकांनी जास्त बोलू नये. आपण पाहिलं किशोर तिवारी यांनी देखील या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून टीका केल्याचा आता आरोप होतोय. सत्तार यांचं हे वादग्रस्त विधान देखील आपण पाहिलं, ऐकलं. छोटा पप्पू म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया देखील या संदर्भात येऊ लागलेल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून टीका केल्याचं सध्या तरी दिसतं आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसतायत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असा उल्लेख केल्यानंतर तीव्र अशा प्रतिक्रिया समोर येताना दिसतायत. एकीकडे वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरनं राज्यातलं राजकारण रंगलेलं असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचंही समोर आलेलं आहे. टाटा आणि एअरबस या कंपन्यांचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्यामध्ये गेलेला आहे. भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमानं बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर सोपवण्यात आलेली आहे.
कंपनी या विमानांची निर्मिती बडोद्याच्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून टीका केली जाते. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणं म्हणजे गुजरातनं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलेला आहे. तर वर्षभरापूर्वीच एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेलेला होता. महाविकास आघाडीकडून आता पाप लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या बेरोजगारांना आश्वासित केलं होतं की टाटा एअरबस C-295 हे वायुसेनेचं विमान बनवण्याची जी कंपनी आहे, हे मिहानमध्ये म्हणजे नागपूरमध्ये त्याची निर्मिती होईल. त्याला प्रकल्प तो त्या ठिकाणी आणला जाईल. परंतु आज केंद्र शासनाने तो प्रकल्प गुजरातमध्ये नेला. परत एकदा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक गुजरातने केला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बघत राहिले. 2021 मध्ये आणि तिथे आम्ही जे मागच्या वर्षीपासून काम करत आहोत, साधारणपणे 2021च्या आमच्या EV पॉलिसीमुळे पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह आमचं सरकार असताना आम्ही घेतलेलं. त्याच्यानंतर पुण्यात साधारण 3,000 ते 4,000 EVs वाढल्या. तसंच EV सेल आणि EV प्रिपेअर्डनेस प्लॅन पुणे महानगरपालिकेने केला होता. पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्यातून आम्ही त्यावेळी खूप मदत करून, सहकार्य करून एकत्र इथे इलेक्ट्रिक बसेस कसे आणू शकतो, इलेक्ट्रिफिकेशन ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं करू शकतो ह्याच्यावर काम केलेलं. त्याच कामासाठी हे अवॉर्ड आज आपण बघतोय की पुणे शहराला आणि ग्लोबल रेकग्निशन मिळालंय. तर त्यांचं अभिनंदन आणि सर्वच आमच्या टीमचं त्यावेळी ज्यांनी काम केलं C-40साठी त्यांचं अभिनंदन इथे करायला आलेलो. हे देखील सांगितलं की जसं आता मुंबई C-40चे पूर्ण मेंबर आहेत, फुल मेंबर आहेत, तसं पुण्याने देखील C-40च्या फुल मेंबरशिपसाठी प्रयत्न करावा. हेतू हाच आहे की आपण बघताय, काल देखील आम्ही ग्रामीण भागात असताना अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तसंच शहरी भागात गेल्याच आठवड्यात आपण बघितलं असेल, पुण्यात देखील मोठा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. महाराष्ट्रात असेल, जगभरात सगळीकडेच पाऊस कधी पडतो, थंडी कधी येईल, उन्हाळा किती तीव्र होऊ शकतो ह्याच्यावर खूप मोठी चर्चा सुरू झालेली आहे. वातावरणीय बदल हा मोठा विषय आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल की सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देखील आदित्य ठाकरे हे सतत का बोलत आहेत, कारण हे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत झालेलं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जिथे जातो तिथे तिकडचं वातावरण कसं असेल, हवामान कसं बदलेल हे आपल्याला कळत नाहीये. म्हणजे राजकीय नाही, खरं हवामान. आणि म्हणून C-40 असेल, WRI असेल, या ग्लोबल संस्थांसोबत काम करणं, इतर शहरांमध्ये जगभरात काय चाललंय हे ऐकून घेणं, त्याच्यात आपण आपल्या शहरामध्ये काय चांगलं करू शकतो ह्याच्यावर थोडा एक मोठा विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. ह्याच सोबत आता आमची चर्चा हीच होती की पुणे महानगरपालिकेतून EV बसेस जसे आलेले आहेत तसं EV बाईक्स असतील, शॉर्ट फेरी बसेस कशा सुरू करता येईल, स्टँडिंग बसेस ऑफिसच्या रूटसाठी कशा करता येईल, प्रायव्हेट बसेस प्रायव्हेट कॉर्पोरेटसाठी कशा चालू करता येईल ह्याच्यावर एक व्यापक चर्चा झाली. दुसरी गोष्ट ह्याच्यात जी चर्चेत पुढे आली म्हणजे मला वाटतं मी देखील नवरात्री तिथे आलो असताना 15 मिनिटाच्या पावसात पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. अनेक वर्ष मी पुण्यात येते पण अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती. हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळे आहे की कशामुळे मी जास्ती त्याच्यात जाणार नाही. पण हाच मी थोडा एक विषय महानगरपालिकेच्या कमिशनर महोदयांबरोबर घेतला, जे आता प्रशासक पण आहेत, की ह्याच्यावर देखील व्यापक विचार व्हावा, थोडा खोलीवर ह्याच्यावर अभ्यास व्हावा. मध्यंतरीच्या काळात आपल्याला आठवत असेल, मंत्री असताना देखील मी इथेच बैठक घेतली होती की पुण्याचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होत आहे. तिथे दोन्ही बाजूत रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हे सर्वांनाच पाहिजे. पुण्यात जी नद्या आहेत, आजूबाजूच्या नद्या आहेत, हे सगळ्यांचा विकास आणि स्वच्छता ही आपण पाळलीच पाहिजे. पण ह्याच्यात करत असताना थोडा अभ्यास नीट करून की विकासाच्या मुळे काही दुसरीकडे काही दुष्परिणाम होत नाहीये ना, शाश्वत विकास कसा होईल ह्याच्यासाठी पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर जे पर्यावरणवादी आहेत त्यांना पण सोबत घेऊन ह्याच्यावर पूर्ण एक प्लॅनिंग व्हावं. असा जर पाऊस पुन्हा एकदा झाला तर ह्या डेव्हलपमेंटमुळे कुठेही पाण्याचा निचरा जो आहे तो अडणार नाही ना. जे स्टॉर्म वॉटर ड्रेन सिस्टम आहे, आत्ता जसं मी सांगत होतो की पुण्यात मेट्रोची पण कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याची सांगड ही महानगरपालिकेसोबत झाली पाहिजे. कारण मुंबईत जे मी बघतोय, वेगळ्या वेगळ्या एजन्सीज जेव्हा काम करतात तेव्हा एकमेकांसोबत बैठका होत नाहीत. आणि मी कधीतरी स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या तिथे एखादा पिलर येतो, कधी सिमेंटचं काही साचले असतात, गोण्या साचले असतात वगैरे. ह्याची सांगड घालून जर आपण काम केलं तर पाणी तुंबण्याचे विषय थोडे कमी होऊ शकतात. आणि दुसरं मी विनंती केलं त्यांना की जसं मुंबईत आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स
हे मोठ्या संख्येत करत आहोत. हिंद मातेला आपल्याला आठवत असेल की यावेळी पाणी कुठेही तुंबलं नाही. गांधी मार्केट जो आमचा एक फ्लडिंग प्रोन एरिया आहे तिथे देखील आम्ही मोठे पंप लावले. मिलन सबवे मुंबईत आहे तिथे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक करतो. तसं पुण्यासाठी C40 असेल, WRI असेल, या संस्थांसोबत किंवा कुठचीही दुसरी संस्था लोकल कॉलेजच्या मुलांना सोबत घेऊन, इंजिनियर्सना सोबत घेऊन पुण्याचा कॉन्टूर सर्वे व्हावा. पाण्याचा निचरा आधी कसा व्हायचा, नॅचरल फ्लो काय आहे, कुठे अडवणूक झालेली आहे का, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स कुठे बंद आहेत का, त्याचा अभ्यास व्हावा. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि रेन वॉटर होल्डिंग टँक्स ह्याची सगळ्याची सांगड घालून एक मोठा प्लॅन करूनच पुढे ह्याच्यावर काम करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. ह्याच्यावर आपल्याला काही इतर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. नाही, ते सकारात्मक होते कारण त्यांच्यासोबत आम्ही आधी देखील काम केलेलं. पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह असेल, माझी वसुंधरा असेल किंवा हे C40चा अवॉर्ड असेल, त्यांना पण सोबत घेऊन आम्ही पर्यावरणासाठी काम केलेलं. तर त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं मला सांगितलं. मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील खूप मोठा प्रश्न मागील काही दिवसात निर्माण झाला आहे. त्या संदर्भात काय बोलत एक निश्चित आहे की म्हणजे आता एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होत असताना थोडी जसं मी सांगितलं की सांगड घालणं गरजेचं आहे. एखादा फ्लायओव्हर येत असताना किंवा मेट्रोचं काम होत असताना आपण बघतो की आजूबाजूचा रस्ता हा खराब होतो. पण ट्रॅफिक पोलीस असेल, महानगरपालिका आणि जी बनवणारी एजन्सी आहे त्यांना सगळ्यांना एकत्र बसणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपण ह्या सगळं म्हणजे रस्त्याचे खड्डे असतील, फुटपाथ असतील, सायकल ट्रॅक असेल, बस रूट असेल, ह्याला आपण नीट काम करू शकतो. आदित्य ठाकरेंनी पुण्याच्या विकासात किंवा पुणे महापालिकेत लक्ष घालणे हा राजकीय वातावरण हस्तक्षेप करत नाही मी, आता कोणीतरी परत बोलेल. राजकीय वातावरण बदलाचा भाग आहे का? असेल तर त्याची दिशा कशी असेल? आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुण्यात तुमची भूमिका कशी असेल? राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही बरोबर असणार आहात की नाही? आणि आपण आता जागतिक वातावरण विचारतो. नाही, एक गोष्ट आपल्याला आठवत असेल, अनेकदा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी पुण्यात आल्यानंतर मग आमच्या पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह असेल, पुणे कलेक्टर असतील, माझी वसुंधरासाठी असेल, पुणे इंटरनॅशनल सेंटर असेल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲग्रिकल्चर असेल, ह्यांच्यासोबत खूप वेळा मी चर्चा करत असताना पर्यावरण आणि शहरीकरण ही चर्चा अनेकदा झाली, आपल्यासोबत पण झालेली आहे. माझी थोडी आवड आणि भीती ही दोन्ही शहरीकरणामुळे आहे. कारण आपण बघत असाल महाराष्ट्रात शहरीकरण हे साधारण 52 ते 53% झालेलं आहे. ह्याच्यात एक संधी आहे आपल्याला. पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ही सगळी शहरात एका थ्रेशोल्डवर आलेली आहेत जिथे अनेक वेगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण बघत आहोत. पण ह्याला चांगल्या दिशेत एक बरोबर मार्गावर नेलं नाही तर कोलमडू पण शकतात. आणि आत्ताच संधी आहे की सगळ्या प्लॅनिंग एजन्सीजनी एकत्र बसून काम करण्याचं. मी थोडं माझा रोल असा बघतोय की ज्या महानगरपालिकेमध्ये मी जाऊन चर्चा करू शकतो आणि सगळ्या एजन्सीजना सोबत घेऊ शकतो. कारण सरकार असतं नसतं परत येत असतं, हे सगळं ठीक आहे, हे एक वेगळा भाग झाला. तरी देखील एक 32 वर्षाचा तरुण म्हणून ही शहरं पुढच्या 50 वर्षात कशी दिसू शकतील, काय यांचा विकास मार्ग आहे, ह्याच्यावर चर्चा करणं मी स्वतःला महत्वाचं समजतो आणि म्हणून इथे आलो. सामनामध्ये एक अग्रलेख आहे, त्यात असं म्हटलं गेलं की सगळी कटुता संपवा आणि एकत्र येऊन कामाला लागा. नेमकं काय म्हणायचं आहे ठाकरे गटाला? आता नाही, गट नाही आमचं, पक्ष शिवसेना. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आता तरी काल आपण माझ्यासोबत फिरत असताना बघितलं असेल शेतकरी बांधवांचं जेवढं नुकसान झालेलं आहे, शहरी भागात पण पाऊस कधी पडला, कधी तीव्रता उष्णता आली, तर जे काही नुकसान होतं, राजकारण कुठेतरी संपून मला वाटतं विकास कामं, शाश्वत विकास याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. राजकारण ठीक आहे, हे चालू असतं, निवडणुकीत पण राजकारण आपण करत असतो, पण कुठे ना कुठेतरी लोकांच्या हिताची कामं आणि लोकांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर आपण हात घालणं गरजेचं आहे. आज बघा, 4था मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला होता वेदांता फॉक्सकॉन जो आपल्याला पुणे इथे तळेगाव आणणार होतो. दुसरा होता रोहाच्या तिथे आपण आणणार होतो बल्क ड्रग पार्क. तिसरा ऑरिकसाठी आपण मेडिकल डिव्हाइस पार्क. आणि चौथा एअरबसचा मिहानसाठी मी गेले 3-4 महिने तर खरं तर तुमच्या समोरच ह्याला वाचा फोडलेला आहे की ह्याच्यासाठी तरी प्रयत्न करावा. त्यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे जे कोण या घटनाबाह्य सरकारमध्ये आहेत, उद्योग मंत्री असतील, ह्यांनी सांगितलं आम्ही एअरबस आणूच, मिहानमध्ये आणू, जे आम्ही पण प्रस्ताव सांगत होतो, निघून गेले. परंतु त्या एअरबसवरच प्रश्न निर्माण होतोय. उदय सामंतांनी टीका तुमच्यावरती केली आहे की महाविकास आघाडीच्या काळात 21 सप्टेंबर 2021ला MOU झालेला गुजरात. आता हाच बरोबर तुम्ही प्रश्न विचारलात. मी त्यांचं सकाळी स्टेटमेंट पाहिलं. काल ते स्टेटमेंट यायला कुठेच नव्हते. जसं वेदांता फॉक्सकॉन बद्दल त्यांना माहिती नव्हतं, तसं मला वाटतं एअरबस बद्दल पण माहिती नव्हतं. मग ABP वर येऊन त्यांनी सांगितलं का होतं ते? महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली, का खोटं बोलले? माझे मंत्री खोटं बोलतात का म्हणजे या राज्याचे की आम्ही मिहानमध्ये आणू?
तेवढं हमखास त्यांनी का सांगितलं की आम्ही दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री मोदींशी बोलू? आणि जर हा प्रकल्प सगळ्यांना माहिती नव्हता तेव्हा करार झाला असेल हे त्यांना माहिती होतं, मग एवढे महिने ते शांत का होते? त्यांनी पण आधी काम केलेलं आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एक राज्यमंत्री म्हणून होते, आता कॅबिनेट मंत्री म्हणून होते, आणि आता परत गद्दार सरकारमध्ये आल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना सगळ्यांना माहिती असतं की एखादा करार कुठच्याही राज्याबरोबर झाला किंवा कंपनीबरोबर झाला की दुसऱ्या राज्यात तो येऊ नाही शकत. मग हे एवढं कशाला आम्हाला हमखासपणे सांगत होते की आम्ही आमच्या राज्यात आणू? आणि हे मी त्यावेळी देखील सांगत होतो. आणि आता चौथा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करतो मी की 4 प्रकल्प आपल्या हातातून निघून गेलेले आहेत. सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री असताना मी त्यांच्याबरोबर थोडं एकत्र काम करत असताना ईज ऑफ कम्प्लायन्स, जसं ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे तसं ईज ऑफ कम्प्लायन्स आहे, त्याच्यासाठी आपण एक समिती निर्माण केलेली. पुण्याचे काही तज्ज्ञ होते, राज्यभरातले जे काही उद्योजक आहेत त्यांची एक समिती केलेली की जे इंडस्ट्रीज इथे आहेत ते तरी आपल्या राज्यातून निघून न जावेत ह्याच्यासाठी आपण समिती निर्माण केलेली. ईज ऑफ कम्प्लायन्स अनेकदा आपण बघतो काही जुने कायदे कानून आहेत, जसं व्हाईट वॉशिंग झालं पाहिजे, आईस ब्रेकर तुमच्या ह्याच्यात पाहिजे, कोल्ड वॉश तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे, असे अनेक कायदे आहेत ज्याला 50-100 वर्ष झाली असतील जे आता निघून गेले पाहिजेत. ह्या कम्प्लायन्सच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे अनेक राज्यांमध्ये आपल्या राज्यातून इंडस्ट्रीज निघून जात आहेत. त्या ईज ऑफ कम्प्लायन्सची कमिटी बसली आहे का? मला वाटत नाही ह्या 3 महिन्यात बसली आहे. आणि म्हणून जे आता उद्योग आपल्या राज्यात आहेत ते देखील निघून जात आहेत. आपण बघितलं असेल ह्या खोके सरकारवर कुठच्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही, आणि म्हणून प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येणार होता, प्रत्येक गुंतवणूक जी आपल्या राज्यात येणार होती ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालली. ते पुण्यामध्ये आले होते, त्यांनी महाराष्ट्रातल्या उद्योजकांशी चर्चा केली, त्यांना त्यांच्या राज्यात येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. कसं पाहता येईल? नाही, मी खरं तर या देशाचा नागरिक म्हणून अर्थात त्यांचं कौतुक करीन, कारण प्रोएक्टिव्ह सीएम म्हणून मी त्यांना आधी पण पाहिलेलं आहे. पण आत्ता जर आपण बघितलं तर आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, मग नंतर राजकीय भेटी, फोडाफोडी हे सोडून कुठच्याही दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. जसं शिवराज सिंग चौहान साहेब आपल्या राज्यात आले, मला वाटतं नवीन पटनाईक साहेब आपल्या राज्यात आले, इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली, तसं गेल्या 3 महिन्यामध्ये मला तुम्ही एक गोष्ट सांगा की आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांमध्ये जाऊन असं कुठचं काही केलंय? कुठेही नाही केलं. भूषण देसाई म्हणून एजंटचं नाव घेतलंय, तो काय करत होता आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत, काही सगळे प्रकल्प जर तुमच्या काळात आले म्हणतात तर प्रूफ काय असेल? नाही, मला वाटतं त्यांना एजंटबद्दल काही माहिती असेल, मला तरी मी एजंटबद्दल काही माहिती ठेवत नाही. प्रसादजींकडे काही माहिती तर त्यांचं नाही, मी त्यांच्याकडे बघत नाही जास्त. प्रसाद लाडने गंभीर आरोप केले, सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतंय महाराष्ट्राचं सतत? तुम्ही बघा, ह्याच्यात फरक बघा, स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकार असताना कोविडच्या काळात जून 2020 पासून आतापर्यंत उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात साहेब रेव्हेन्यू मिनिस्टर होते, देसाई साहेब उद्योग मंत्री होते. ह्या सगळ्यांनी मिळून 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलोय. त्याच्यातून साधारण 99% जे काही एमओज आपण साईन केले ते एक्झिक्यूट झाले, तिथे काम झाले. 2 मला वाटतं चायनीज कंपनी होत्या, त्यांना MEAनीच सांगितलं की ह्यांच्याबरोबर करार तुम्ही करू नका, पुढे एक्झिक्यूट करू नका, ते आपण थांबवलं होतं. ह्याच्याही पुढे जाऊन डॅव्हॉसमध्ये आत्ता मेमध्ये गेल्यानंतर मी, सुभाष देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेब, केंद्रीय सरकारचं डेलिगेशन होतं, इतर 6 डेलिगेशन्स वेगळ्या वेगळ्या राज्य सरकारचे होते, तसं महाराष्ट्राचं होतं. महाराष्ट्राने पहिल्यांदा 80,000 कोटी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे करार आपण तिथे साईन केलेले होते. बरोबर आहे, म्हणजे केंद्र सरकार हेच होतं, महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं होतं, तरी डबल इंजिन चालू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं? म्हणजे आमचं केंद्राबरोबर चांगलं चाललेलं होतं. काय उत्तर द्या? काय उत्तर? ज्यानं उत्तर, आता उत्तर मला वाटतं लोक देत आहेत. आणि हा तुम्ही विचार करा की कुठे ना कुठेतरी हे जग जाहीर होत आहे की ह्या सरकारवर, ह्या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, ना तुमचा ना माझा आहे ना उद्योजकांचा. कोणाच्या क्षमतांवर हे प्रश्न नाही, एक काय राज्यात इन्स्टेबिलिटी आल्यामुळे काय होणार? निवडणुकाला जो माणूस सामोरे जायला तयार नाही, हिंमत नाहीये, तो गुंतवणूक काय आणू शकतो? ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल. पण तुम्ही बघा, काल खाती वाटप वेगळं झालेलं आहे, रिशफल झालेलं आहे.
काल उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे, कृषी मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे, आणि कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्वाचा आहे. असो, आज आपल्या सोबतीने मी इथे आलेलो आहे. मी एवढंच सांगेन की पुणे महानगरपालिकेत चांगले विषय झाले. बळजबरीने आरोप केले की 50 कोटी जर दिले असतील तर त्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली. नाही, काय आहे की हे सगळं जेव्हा खरोखर ते राजीनामा देतील आणि बाहेर पडतील तेव्हाच आम्ही विश्वास ठेवू शकू. पण 50 खोके हे महाराष्ट्राला माहिती आहे, ते जग जाहीर झालेलं आहे. आणि मला वाटतं तेलंगणामध्ये पण आता जास्ती प्रकार तो सुरू झालेला आहे. गुजरातमध्ये निवडणुका जवळ आल्या त्या पार्श्वभूमीवर नाही, पण निवडणुका तेव्हा पण सर्वत्र वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये होते. पण राज्य सरकार जेव्हा ठामपणे सांगतं की आम्ही हे काम करू शकतो, राज्य सरकारवर जेव्हा विश्वास असतो उद्योजकांचा, तेव्हा त्या राज्यात ते येतात. धन्यवाद. आदित्य ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. राज्य सरकारवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही असं आदित्य ठाकरे म्हणतायत. आणि यासोबतच कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीयेत, मुख्यमंत्र्यांचे केवळ राज्यातच दौरे सुरू आहेत असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. एकदा सुद्धा मुख्यमंत्री राज्याबाहेर गेले नाहीत. इतर राज्यांमधली विकास कामं, इतर राज्यांमधले जे प्रोजेक्ट्स आहेत ते त्यांनी पाहिलेले नाहीत. 2.5 वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना अनेक मोठमोठे प्रकल्प राज्यात आले, हजारो कोटींची गुंतवणूक झाली. मात्र या सरकारच्या कार्यकाळात अद्याप एकही मोठा प्रकल्प राज्यात आलेला नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून आता प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. टाटाचा प्रकल्प 21 सप्टेंबर 2021लाच महाराष्ट्रातनं गेला. त्यावेळेला राज्यामध्ये ठाकरेंचं सरकार होतं. प्रकल्प जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारनं काय केलं ते आधी सांगा. प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवलं? तुमचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होता? दुबईमध्ये कोणाच्या आणि काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फाईल्स कशा फिरवल्या जात होत्या? याची आधी उत्तरं द्या, असे अनेक गंभीर आरोप लाड यांनी केलेले आहेत. मला वाटतं की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे सरकारवरती जी टीका करत आहेत, ही टीका अतिशय अयोग्य टीका आहे. कारण टाटा एअरबसचा प्रकल्प हा 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला असं पत्र त्यांना दिलं. त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण होते? सुभाष देसाई स्वतः उद्योगमंत्री होते. मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग त्या 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, डीआरडीओचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फायली कशा फिरत होत्या? याचं उत्तर देणं गरजेचं आहे. प्रसाद लाड यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. ठाकरे सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. या आरोपांवर आता नेमकं काय प्रत्युत्तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरे सरकारचे कोणते एजंट दुबईमध्ये होते असा थेट सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. भूषण देसाई कोण याचं उत्तर द्या. रेडी रेकनर भाव कोण आणि कसा ठरवत होतं, कसा मागत होतं, या प्रश्नांची उत्तरं द्या. असे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेले आहेत. प्रकल्प राज्यात येऊ नये यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे याची उत्तरं महाविकास आघाडीकडे, ठाकरे सरकारकडे प्रसाद लाड यांनी मागितलेली आहेत. दुबईमध्ये कुणासोबत कशा बैठका झाल्या, कोणत्या स्वरूपाच्या या बैठका होत्या, याबद्दलची उत्तरं नेमकं कोण देणार? अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे प्रश्न प्रसाद लाड
यांनी विचारलेले आहेत. तत्कालीन ठाकरे सरकारवर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील त्यांनी केलेले आहेत. महत्त्वाचे प्रकल्प राज्यात येऊ नये त्याला नेमकं कोण जबाबदार आहे याची उत्तरं तत्कालीन ठाकरे सरकारनं द्यावीत, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. प्रसाद लाड यांनी नेमकं काय म्हटलं होतं पुन्हा एकदा पाहूया. मला वाटतं की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे सरकारवरती जी टीका करत आहेत, ही टीका अतिशय अयोग्य टीका आहे. कारण टाटा एअरबसचा प्रकल्प हा 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला असं पत्र त्यांना दिलं. त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण होते? सुभाष देसाई स्वतः उद्योगमंत्री होते. मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग त्या 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, डीआरडीओचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फायली कशा फिरत होत्या? याचं उत्तर देणं गरजेचं आहे. प्रसाद लाड यांनी काही गंभीर आरोप केले तुमच्यावर. कोण भूषण देसाई म्हणून एजंटचं नाव घेतलंय, तो काय करत होता आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत, ते सगळे प्रकल्प जर तुमच्या काळात आले म्हणतात तर प्रूफ काय असेल? नाही, मला वाटतं त्यांना एजंट बद्दल काही माहिती असेल. मला तरी मी एजंट बद्दल काही माहिती ठेवत नाही. प्रसादजींकडे काही माहिती ते त्यांचं ठीक आहे, मी त्यांच्याकडे बघत नाही जास्त. प्रसाद लाडनी गंभीर आरोप केले. सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं महाराष्ट्राचं सतत? राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलाय. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नेमकं सत्य काय आहे? हास्यास्पद अशा प्रकारचं हे विधान आहे की मागच्या वर्षीच हा प्रकल्प गेला होता. मग आज आपण कशाला इंटरव्ह्यू करतोय? आणि आज सगळ्या वर्तमानपत्रांनी जो मथळा दिलाय, अगदी 8 कॉलमचं बॅनर लाईन आहे की 22,000 कोटींचा एअरबस टाटा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. मग ह्या बातम्या आज का आल्या? ही जी बातमीची जी काही वेळ आहे ही काही आम्ही ठरवली नाही. आता त्याचं भूमिपूजन होणार आहे असं कळतंय की पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आहे येत्या काही दिवसांमध्ये. ही काय तारीख आम्ही दिली का? महाविकास आघाडीने. तर हे काही योगायोग आहेत का? हा मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना, की 3 प्रकल्प ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये गेले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असताना वर्षा बंगल्यावर आम्ही टाटा समूहाच्या अध्यक्षांना बोलावलं आणि चांगली चर्चा झाली, खूप चांगली सकारात्मक चर्चा झाली. आम्ही त्यांच्या ह्या प्रकल्पाबरोबरच, म्हणजे एअरबसचा प्रकल्प आहे त्याच्याबरोबर आणखी 2 प्रकल्पांची त्यांच्याकडे मागणी केली, पाठपुरावा केला. ते एक प्रकल्प होता सौर ऊर्जेमध्ये टाटा ग्रुप मोठी गुंतवणूक करणार आहे भारतामध्ये, ती गुंतवणूक महाराष्ट्रात करा. आम्ही तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट जमीन दाखवतो. मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त रेडिएशन होतं. सूर्यप्रकाश हा अधिक स्वच्छ, अधिक चांगला, अधिक जास्त काळ असतो. त्यामुळे तिथे जमिनी उपलब्ध आहेत, ते सगळं त्यांना दाखवलं. त्यानंतर सेमी कंडक्टर्स, चिप्स कॉम्प्युटर्सचे, ज्याची जगामध्ये आज तुटवडा आहे त्याची निर्मिती करण्यामध्ये टाटा समूहाला स्वारस्य आहे हे कळत असल्यामुळे आम्ही ती त्यांच्याकडे एक विनंती केली की हा प्रकल्प सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात करा. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ आहे. जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यातले 2 मोठे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर आता रिफायनरीबाबत वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आता त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहेत. किरण सामंत आता रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेणार आहेत. या प्रकल्पाला असलेला विरोध, ग्रामस्थांची असलेली नाराजी यासाठी आता किरण सामंत यांनी पुढाकार घेतलाय. किंग मेकर म्हणून किरण सामंत यांची रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात ओळख आहे.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिंगोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे. परंतु बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे हे मात्र मंचाऐवजी समोरच्या खुर्चीवर बसलेले होते. त्यांना बसण्यासाठी खुर्ची लावलेली नव्हती आणि यावरून आमदार नवघरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आमदार नवघरे यांनी याविषयी विचारलं असता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं की तुम्ही उशिरा आलात, जसजसे सदस्य येत आहेत तशा खुर्च्या लावल्या जात आहेत, परंतु मी 10 वाजता बैठकीसाठी हजर होतो तरीही माझी खुर्ची लावली गेलेली नव्हती. यानंतर पालकमंत्र्यांनी आमदार नवघरे यांच्यासाठी मंचावर खुर्ची लावण्यास सांगितलं. हिंगोलीतल्या डीपीडीसीच्या बैठकीदरम्यान हा सगळा वाद झाल्याचं समोर येताना दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. मनीष खरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मनीष, पालकमंत्र्यांमध्ये आणि आमदारांदरम्यान हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, राज्याचे कृषी मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री हे पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत आणि आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे. परंतु या बैठकीच्या सुरुवातीला वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत चंद्रकांत नवघरे, राजू नवघरे हे मंचाच्या समोरच्या खुर्च्यावरती बसले होते, जिथे अधिकारी आणि इतर सदस्य बसतात या ठिकाणी बसलेले होते आणि बैठक सुरू व्हायला सुरुवात झाली होती. यावेळी आमदार नवघरे म्हणाले की पालकमंत्री साहेब, मला बसायला वर खुर्ची का नाही? त्यावर पालकमंत्री सत्तार म्हणाले की आपण उशिरा आलात त्यामुळे खुर्ची आपली लावलेली नाही, जसे सदस्य येत आहेत त्याप्रमाणे खुर्च्या लावणं सुरू आहे, आपण उशिरा आलात त्यामुळे कधीच आपली खुर्ची लावली नसावी. यावर आमदार नवघरे म्हणाले की मी 10 वाजतापासून इथं आलोय आणि मिटिंगला उशीर झाला, मी इथेच थांबलेला होतो. आणि या शाब्दिक चकमकीनंतर पालकमंत्र्यांनी लगेचच त्यांना खुर्ची लावायला सांगितलं अधिकाऱ्यांना मंचावरती आणि त्यानंतर आमदार नवघरे जे आहेत ते आपल्या स्थानावर जाऊन स्थानापन्न झाले. बरं मनीष, मग वाद शमला का अजूनही या संदर्भात वाद सुरूच असल्याचं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? नाही, सध्या बैठक सुरळीत सुरू आहे आणि आमदार नवघरे जे आहेत त्यांनी आपली खुर्चीवर जाऊन नंतर ते बसले आणि हा वाद तिथं थांबलाय. बरं मनीष, धन्यवाद, माहिती दिलीत आपण त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. बच्चू कडूंची प्रहार संघटना आमदार रवी राणा यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. औरंगाबादमध्ये प्रहार कडून रवी राणा यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. रवी राणा यांच्या पुतळ्याला, पोस्टरला जोडे मारण्यात आले. रवी राणा यांच्या प्रतिमेला काळं देखील फासलं गेलंय. पुरावे द्या नाहीतर माफी मागा अशी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. रवी राणांच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. बच्चू कडू आणि रवी राणा हा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. पुरावे द्या नाहीतर माफी मागा अशी मागणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्याकडे केलेली आहे. बच्चू कडूंची प्रहार संघटना आता आक्रमक होत आंदोलन करताना दिसतेय. यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरात ऊस आंदोलन पेटलंय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झालेली आहे. शिरोळमध्ये आंदोलन जोरदार आणि आक्रमक पद्धतीनं होत असल्याचं पाहायला मिळालंय. आंदोलक आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली आहे. आंदोलकांनी 50हून अधिक वाहनं रोखलेली आहेत. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यानंतर ही वाहनं मार्गस्थ केली आहेत. गेल्या बिलाचे 500 रुपये आणि या वर्षीच्या ऊसाला 3050 रुपये दर देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळेला केलेली आहे. काय सांगाल, तुम्ही वाहने का रोखून धरली होती, तुमची काय मागणी आणि पोलीस दबाव आणतायत का? कालपासून आम्ही ऊसाचे ट्रॅक्टर अडवून धरलेले आहेत. याच्या आधी 8 दिवस आम्ही शेतकऱ्यांना पडात जाऊन समजून सांगितलं 2800-2900 आपल्याला दर परवडत नाही. मागच्या वर्षीपेक्षा अशी कुठली गोष्ट कमी झाल्या की ऊसाचा दरच तुम्ही कमी द्यायला लागला. या एका मागणीसाठी आम्ही फडात जाऊन शेतकऱ्यांना समजावून सांगितलं की कारखानदार प्रेशर करत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर भरून पाठवायला सुरुवात केली.
त्यामुळे आम्ही कालपासून वाहनं अडवली आणि फक्त कारखानदारांना एकच मागणी केली की तुम्ही या वर्षीचा दर किती आहे तुमचा एवढं जाहीर करा, हा दर जाहीर करा. जाहीर करा अशी मागणी. सकाळपासून काय झालं नेमकं? पोलीस आणि तुमच्या बळाचा वापर केला का तुमच्यावर, त्याने आंदोलन आणून पाडलं का? कालपासून अतिशय सनदशीर मार्गानं या ठिकाणी आंदोलन चालू होतं. कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडलेला नव्हता या ठिकाणी. त्या ठिकाणी जे वाहतूकदार वगैरे जे असतील त्यांची जेवणाची नाश्त्याची सोय वगैरे देखील आमच्या संघटनेमार्फत करण्यात आली होती. सकाळपासून अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कारखानदारांचा दबावापोटी आणि आपल्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची मागणी फक्त एवढीच आहे की मागील हंगामातील आरएसएफ प्रमाण जे काय दर असेल तो आम्हाला द्यावा आणि या वर्षीची जी काय एफआरपी आहे ती एफआरपी जाहीर करून त्या ठिकाणी त्यांनी कारखाना चालू करावा, एवढी आमची फक्त तुमच्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेले पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका ही असेल की आज या ठिकाणी आमच्या संघटनेचे प्रमुख धनाजी चुरमुंगे आणि आमचे सहकारी काही या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम कारखानदारांचा, त्यानंतर या पोलीस दलाचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. यानंतर पुढची आमची भूमिका अशी असणार आहे की उद्याच्याला आम्ही शिरोळ तालुका बंदचे हाक पुकारलेले आहे आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी संध्याकाळी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि उद्या संपूर्ण शिरोळ तालुका बंदची हाक आम्ही दिलेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. 2 राज्यातील तपास यंत्रणांमध्ये समन्वय असणं गरजेचं असून गुन्ह्याचा शोध लावताना राजकीय कुरघोडी अयोग्य असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावलेत. देशभरातल्या सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरादरम्यान पंतप्रधान बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी देशभरातल्या सगळ्या पोलिसांना एकसारखा गणवेश असावा असा सल्ला दिलाय. जर देशभरातील पोलिसांना एकच गणवेश असेल तर देशातला कोणताही नागरिक कुठेही गेला तरी तो पोलिसांना सहज ओळखू शकेल असंही मोदी म्हणाले. पोलिसांचा गणवेश एकच असला तरी त्या राज्याचा एक टॅगही असू शकतो, ज्यामुळे ते कोणत्या राज्यातले आहेत याचीही माहिती मिळू शकेल. एक देश एक गणवेश यामुळे देशभरात पोलिसांची एकच ओळख राहील अशी कल्पना पंतप्रधान मोदींनी सुचवलेली आहे. हर राज्य का दायित्व है कि चाहे राज्य की एजेंसी हो, चाहे केंद्र की एजेंसी हो या संबंधित कहीं किसी और राज्य से संपर्क आता है, सभी एजेंसियों को एक दूसरे को पूरा सहयोग देना चाहिए. कोई बड़ा है, कोई छोटा है, किसका अधिकार है, उसी में कभी कभी तो हम देखते हैं एक आध एफआईआर रजिस्टर नहीं हुई. क्यों नहीं हुई? तो बोले ये तय नहीं हो रहा है कि वो जो जगह है वो इस थाने में पड़ती है, उस थाने में पड़ती है. ये जो चीजें हैं वो सिर्फ पुलिस थाने तक नहीं है, राज्यों के बीच भी हो जाती हैं, केंद्र और राज्य के बीच में हो जाती हैं, भारत और विदेश की व्यवस्थाओं के साथ हो जाती हैं. इसलिए हमारी एफिशिएंसी के लिए, हमारे आउटकम के लिए, सामान्य नागरिक को सुरक्षा देने के लिए हमारे बीच में तालमेल, संकलन, सहयोग बहुत अनिवार्य है. यानंतरची बातमी दिल्लीतली आहे. दिल्लीमध्ये रस्त्यावरच्या भांडणातून एका व्यक्तीनं रस्त्यावरील लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना घडलेली आहे. एका कार चालकाचा दुचाकी स्वारासोबत वाद झाला होता. त्यानंतर मग या कार चालकानं थेट गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर घातली आहे. या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आहेत. जालन्यातल्या जाम समर्थ गावातून देवांच्या मूर्ती चोरी झालेल्या होत्या. रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंचधातूच्या सुमारे 750 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्रीराम, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानाच्या एकूण 13 मूर्ती गेल्या 2 महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या होत्या. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं कर्नाटकमधनं 2 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे आता मूर्ती चोरी प्रकरणाच्या संदर्भात निश्चितपणे काहीतरी छडा लागू शकेल अशीच स्थिती असल्याचं म्हणावं लागेल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. 31 ऑक्टोबरला ही बैठक त्यांनी बोलावलेली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महत्त्वाची चर्चा करणार आहेत आणि यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये ही बैठक पार पडेल. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, मनसेची बैठक महत्त्वाची 31 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आल्याचं समजतंय. काय याबद्दलचा तपशील? अजिंक्य, येत्या सोमवारी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवलेली आहे आणि ही बैठक वांद्रे येथील MIG क्लब या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे. आपल्याला माहिती आहे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या शिंदे फडणवीस सरकारमधील अनेक मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांबरोबर सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा ज्या आहेत ह्या अलीकडे अधिक रंगू लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडनं एक आढावा जो आहे हा घेतला जाऊ शकतो. या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि विविध संघटनांचे अध्यक्ष जे आहेत यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा-वाईज आढावा जो आहे हा मनसेअध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत घेणार आहेत. अजिंक्य. बरं विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राज्याच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातल्या पवनी नगरात 5501 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळेला परिसरातल्या गावांमधून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या सोहळ्याच्या माध्यमातून पवनी नगराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा उद्देश होता. पवनराजा परकोट किल्ल्यावर 5501 दिवे लावल्यानंतर संपूर्ण परकोट किल्ला प्रकाशमय झालेला होता.